धुळ्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. गिधाडे गावातील एकाच घराचं छत कोसळलं. दुर्घटनेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू. गेल्या 12 तासात नाशिकमध्ये 40 मिलीमीटर पाऊस. गंगापूर धरणातून 5186 पाण्याचा विसर्ग सुरू. खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस. धरणातून 4000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांना संत्र्याची बाग केली नष्ट. संत्रा झाडाला मृगबहार येत नसल्यानं शेतकरी हताश. नांदेडमध्ये रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची. दुगाव ते डोंगरगाव रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम. रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. क्रिस प्रणालीद्वारे मिनिटाला 1.5 लाख तिकीट उपलब्ध होणार. रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय. पंढरपूरमध्ये भाविकाला सुरक्षा रक्षकाकडून बेदम मारहाण. दर्शनाकरता रांगेत उभ्या असलेल्या भाविकाला मारहाण. जालन्यामध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्याचं अपहरण. 50 लाख रुपयांची खंडणी मागणारे 2 गुन्हेगार अटकेत. पुण्याच्या रामवाडी भागामध्ये अपार्टमेंटमध्ये भीषण आग. आगीत 6 दुचाकी जळून खाक. जीवितहानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.